नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज मला 4 ते 5 दिवसानंतर ब्लॉगला सुरुवात केली। तब्येत खराब होती, जसं की मी अपडेट दिलं होतं, आपल्या कम्युनिटी पोस्ट टाकली होती एक। बऱ्याच लोकांनी विचारलं, मी रिप्लाय दिले नाही तर पण आता ऑनलाईन सांगतो की तुम्ही विचारलं, काळजी करता त्याबद्दल धन्यवाद। तब्येत आहे बरी, उष्णता आणि एकंदरीत बाहेरचं वातावरण त्यामुळे अंदाज आला असेल तुम्हाला की तब्येत आत्ताच्या दिवसामध्ये बिघडली तर लवकर स्टेबल होत नाही। लोकल म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला वगैरे दाखवलं, त्याच्यानंतर आपला सरकारी दवाखाना आहे तिथे पण दाखवून आलो आहे। ब्लड टेस्ट झाले काल, उद्या रिपोर्ट येतील। आज हॉटेल चालू करायची इच्छा आहे, बघू। शक्यतो तंदूर चालू ठेवणार नाही आहे, बाकी चपाती फक्त चालू ठेवायची आहे। म्हणजे संध्याकाळी हॉटेल चालू करायचा विचार आहे अद्याप। जसं होईल तसं तुम्हाला मी अपडेट देणारच आहे। पण बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे एक व्लॉग आलेला नाही आहे, 5 ते 6 दिवस झाले चॅनलवरती एकही व्हिडिओ आलेला नाही आहे। बरेच जण विचारतायत व्हिडिओ संदर्भात, त्याच्यामुळे मी आज एक व्हिडिओ बनवतोय। ॲक्च्युली हा व्हिडिओ शिवंशच्या आग्रहाखातर आहे, कारण त्याला किटकॅट शेक नाहीतर ओरिओ शेक याच्यामध्ये काहीतरी पाहिजे होतं। परवा पाहुण्यापैकी एक जण कोल्हापूरमधून आले, त्यांच्याकडून ते इन्ग्रेडियंट्स साहित्य सगळं मागवून घेतलंय मी, आणि आज त्याच्यासाठी आपण किटकॅट शेक बनवणार आहोत। माझी फील्ड आहे हॉटेल मॅनेजमेंट झाला आहे, बऱ्याच लोकांना माहिती नसेल, म्हणजे नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांना सांगतो। माझं म्हणजे बारटेंडिंग वगैरे पण झालेलं आहे, त्याच्यामुळं जे ड्रिंक मॉकटेल ज्याला बोलतात, किटकॅट शेक असू दे, ओरिओ शेक असेल, मडपाय शेक असेल किंवा अजून काही, तर जे आपण एक फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये किंवा एक रेस्ट्रो बारमध्ये जाऊन 250-300 रुपयामध्ये एक ड्रिंक घेतो, ते आपण घरी कशा पद्धतीने बनवू शकतो आणि सेम टेस्टमध्ये, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते जर अवेलेबल झालं तुमच्याकडे तर नक्की एकदा घरी लहान मुलांसाठी तुमच्या ट्राय करून बघा। हेच ड्रिंक तुम्ही जर फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये जाऊन प्यायला बघितलात तर 250-300 रुपयाच्या आतमध्ये येत नाही, प्लस याला GST येते, सर्व फाईन डाईन रेस्टॉरंटचे लागणारच। तेच ड्रिंक तुम्ही कमी खर्चामध्ये घरी पण बनवू शकता। तर आता सुरू करूया आपण ते ड्रिंक बनवण्यासाठी, आणि तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू पहा। तर मित्रांनो, आता आपण सुरू करतोय किटकॅट शेक बनवायला। आता आपल्याकडे ना बार ब्लेंडर आहे ना बारचे इक्विपमेंट आपण घरी जे आहेत तेच वापरणार आहेत। आपण मिक्सर ग्राइंडर आहे आपल्याकडे, हा जार वापरणार आहे। किटकॅट शेकसाठी लागणार आता हे मेन किटकॅट आहेत आपल्याकडे, हा चॉकलेट सिरप आहे हर्षीजचा, व्हॅनिला आईस्क्रीम लागणार आहे आपल्याला, ते आहे आपल्याकडे, आणि आईस क्यूब, आणि हे दूध आपल्या घरचंच असणार आहे। घरी प्रत्येकाच्या दूध अवेलेबल असते, त्यामुळे इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार आहेत आपल्याला, एक मिक्सर ग्राइंडर लागणार आपल्याला, एक आईस्क्रीम लागणार आहे व्हॅनिला फ्लेवरच लागणार, बाकी किटकॅट ही 2 पॅकेटं लागणार, चॉकलेट सिरप लागणार आपल्याला, तो कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरा, बाकी आईस क्यूब आणि मिल्क। तर आपण पहिल्यांदा घेऊ हे किटकॅट चॉकलेट। हे किती 20 का 25 रुपयाचं आहे। हे एक पूर्ण आपल्याला जारमध्ये घालायचं आहे। हे मेल्ट झालंय, थोडंसं गरमी आहे त्याच्यामुळं। ज्यावेळी जॉबला होतो त्यावेळी हे पटपट व्हायचं, बऱ्याच दिवसानंतर मी पण बनवतोय। त्याच्यानंतर आपण घेणार आहोत आईस्क्रीम गरमीच्या दिवसामध्ये थोडंसं पिघळणारच, डिपला होतं। यात आपण तुम्हाला पाहिजे 2 स्कूप 3 स्कूप टाकू शकता, याच्यामुळे थोडंसं जे शेक आहे तुमचा तो थिक होणार आहे। त्याच्यानंतर ॲड करा दूध 300 ml पर्यंत, त्यानंतर येणार आपला हा चॉकलेट सिरप याच्यामध्ये, त्यानंतर आपले जे आईस क्यूब्स आहेत त्या,
थोडंसं हे थंड असावं, शेक म्हटल्यानंतर थंडच येणार. आणि आपण आता हे करणार आहोत ब्लेंड. तर हा आपण ब्लेंड केला आहे. आता प्रॉपर ब्लेंडर नाही त्याच्यामुळं पूर्ण असा पाहिजे तसा ब्लेंड झालेला नाही आहे, पण ठीक चालेल, काय अडचण नाही. हा आपण आता ग्लास घेतलेला आहे, धुवून घेतला, त्याच्यामुळे थोडासा फ्रॉस्टी दिसेल. आपण आता मस्तपैकी गार्निश करणार. आणि हा आपला शेक. तर ही आपण केलेली आहे गार्निश याला. आपण याच्यावरती अजून थोडंसं टॉप करूया चॉकलेट. तर हा झालेला आहे आपला किटकॅट शेक. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण कसा बनवलाय.